सुनेबद्दल जर विषय काढायचं झालं तर त्यांच्यासोबतची असलेली वागणूक यावरती जर विषय निवडला तर लोकांना एकतर राग येतो किंवा हसू येतो. पण खरं तर मित्रमैत्रिणींनो, आज मुद्दामच मी आज या विषयाला हात घातला आहे. आज या विषयावर मी थोडीशी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे, कारण की एकतर हा विषय त्रास देणारा असतो किंवा जीवाला आनंद देणारा असतो. हा विषय ऐकून कदाचित काही लोकांना हसू येईल, पण हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर देखील आहे बरं का. आजच्या काळात कुटुंबातील शांतता आणि सुसंवाद टिकवून ठेवण्यासाठी सासू सुनेच्या नात्यात योग्य संतुलन असणे हे खूप महत्त्वाचे असते. काळ बदलला आहे. आजची सून ही फक्त घरात काम करणारी व्यक्ती नाही, ती शिकलेली आहे, स्वतंत्र आहे आणि तिचे स्वतंत्र असे विचार देखील आहेत. तिचा जगाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन असतो. अशा परिस्थितीत आज मी जे काही सांगू इच्छित आहे तिने ते ऐकलेच पाहिजे असा अनेक जणांचा दृष्टिकोन हा सोडून द्यायला हवा. मग प्रश्न असा पडतो की त्यांच्याशी कसे वागावे. तर त्यांना समजून घ्या. सून तुमच्या घरात नवीन आलेली असते. तिच्यासाठी ते घर नवीन असतं, तिथली माणसं नवीन असतात, तिथलं वातावरण नवीन असतं. तिला तुमच्यासोबत राहण्यासाठी सवय नसते आणि तिला तुमच्यासारखे विचारही नसतात. तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा. तिच्या बोलण्याकडे लक्ष द्या. तिला तिच्या आवडीनिवडी, तिचे विचार आणि तिच्या अपेक्षांबद्दल विचारपूस करा. तिचं आयुष्य नेमकं याआधी कसं होतं, ती कसं जगत होती, त्या तिच्या विचारांचा आदर करा. तिचा आदर करा. आदर हा प्रत्येक नात्याचा पाया असतो. सासू सासरे आणि मोठी माणसे म्हणून तुम्हाला सुनांकडून आदराची नक्कीच अपेक्षा असते, पण त्याचप्रमाणे सुनांनाही तुमच्याकडून आदराचीच अपेक्षा असते. त्यांचा मान, कामाचा मान, त्यांच्या मतांचा आणि त्यांच्या निर्णयांचा हा आदर करा. ती सून आहे, तिने सगळे ऐकलेच पाहिजे ही मानसिकता सोडून द्या. त्यांनाही स्वतंत्र आहे. आजकालच्या सुनांना त्यांचे स्वतःचे आयुष्य असते. त्यांना नोकरी करायची असते. अनेक स्त्रिया नोकरी करतात. त्यांना मित्रांना भेटायचे असते आणि त्यांना त्यांचे स्वतःचे छंद आणि आवडीनिवडी देखील जपायचे असतात. त्यांना त्यांचे निर्णय घेण्याची स्वतंत्र द्या. प्रत्येक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नका. त्यांना त्यांच्या आयुष्याचे निर्णय स्वतः देखील घेऊ द्या. त्यांचे कौतुक करा. चांगल्या कामाचे नक्कीच कौतुक करावे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे कौतुक केलेले आवडतेच. जेव्हा ती व्यक्ती घरात चांगले काम करते किंवा बाहेर काही यश मिळवते तेव्हा तिचे कौतुक नक्कीच करा. हे तर तिचे कर्तव्यच आहे असे म्हणण्याऐवजी वा किती छान केलेस असे म्हणून तिचा उत्साह नक्कीच वाढवा. असे केल्याने ती तुमच्या अधिक जवळ येईल. मैत्रिणींनो, सुनांशी मैत्री ही खूप सासूसाठी कठीण असते, पण सासू सुनेचं नातं हे एका अधिकारावर आधारित नसावं. या नात्याचा मैत्रीत रूपांतर असावं. तिच्याशी गप्पा मारा. तिच्या सुखदुःखात सहभागी व्हा. तिच्यासोबत शॉपिंगला जा किंवा एखादा चित्रपट बघा. असे केल्याने तुम्ही दोघी जणी नक्कीच जवळ याल आणि तुमच्यातील दुरावा नक्कीच कमी होईल. शेवटी सुनांशी कसे वागावे याचा कोणताही एक फॉर्म्युला कोणी दिला नाही. प्रत्येक माणूस वेगळा असतो, पण काही गोष्टी ज्या नेहमीच उपयोगी पडतात त्या म्हणजे प्रेम, आदर आणि समजून घेणं आणि संवाद. जर आपण सुनांशी प्रेमाने, आदराने आणि मित्रत्वाने, भावनेने वागलो तर आपल्याला त्यांच्याकडून त्रास होण्याची शक्यता नाही, कारण शेवटी त्यांना आपले घर आणि आपली माणसे हवी असतात. संवाद हा सुसंवादच साधा. कोणत्याही नात्यामध्ये संवाद हा खूप महत्त्वाचा असतो. तुमच्या काही अडचणी असेल किंवा काही अपेक्षा असतील तर थेट त्यांच्याशी बोला. मनात काहीही ठेवू नका. संवादामुळे गैरसमज दूर होतात आणि नात्यातील पारदर्शकताही वाढते. भूतकाळातील तुलना करू नका. आमच्या काळात असं काही नव्हतं, त्याच्यामुळे तूही ते करू शकत नाही, किंवा मी माझ्या सासूचं खूप काही ऐकत होते, माझ्या सासूचं खूप काही सहन करत होते, अशा अनेक गोष्टी तुम्ही बोलणं टाळा. प्रत्येक काळ हा वेगळा असतो आणि प्रत्येक व्यक्ती देखील वेगळी असते. जुन्या पिढीची आजच्या पिढीशी तुलना केल्यास नात्यात नक्कीच कटुता येते. नेहमी मदत करायला शिका. मदत करा, तिची मदत करा. आजच्या बहुतांशी सुना या नोकरी करतात, त्यामुळे त्यांना घरातल्या कामांमध्ये मदत करा. मदत करणे म्हणजे फक्त सुनेचीच काम करणे असे नाही आणि घरातील कामे ही घरी राहणारी स्त्री एकटीच करावी हे देखील निश्चित नसते बरं का. सर्वांनी मिळून ती करावी. असं केल्यास ती तुमच्या कुटुंबाचा नक्कीच एक भाग बनून जाईल असं तिला वाटेल. तिला तिचे हक्क आणि कर्तव्य हे समजून द्या. कोणत्याही कुटुंबात प्रत्येक सदस्याला काही ना काही हक्क आणि कर्तव्य असतात. सुनेला तिच्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव ही करूनच द्यायला हवी. तिच्यावर कोणताही निर्णय लादू नका, तर तिलाही कुटुंबाच्या निर्णयामध्ये सहभागी करून घ्या. तिच्या कुटुंबाचा आदर करा. सून तुमच्या कुटुंबाचा भाग बनली असली तरी तिच्या माहेरच्या कुटुंबाचा भाग आहे. तिच्या आई वडिलांचा, भावंडांचा आणि नातेवाईकांचा देखील आदर करा.
असं केल्यास ती तुमच्या कुटुंबाला आपलं मानेल. शेवटी सुनांशी कसे वागावे याचा कोणताही फॉर्म्युला कोणीही तयार करून ठेवला नाही. प्रत्येक माणूस आपापल्या स्वभावानुसार वेगळं वर्तन करत असतो. प्रत्येकाने प्रत्येकाला जोडून ठेवण्याची भावना ही प्रेमाची असेल तर नातेसंबंध हे उत्कृष्ट बनतात. आतापर्यंत आपण अनेक गोष्टींवर चर्चा केली, पण या सर्व मुद्द्यांचा सार एकाच तर गोष्टीत आहे. सून ही तुमच्या घरातील लक्ष्मी आहे. ती तुमच्या मुलाच्या आयुष्यात आलेली एक नवीन व्यक्ती असते. तिला जपणं, कारण की तुमच्या मुलाच्या सुखासाठी तुमच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा अविभाज्य भाग तिला बनवणं. तिला मुलगी माना आणि तिला तुम्हाला आई मानेल. आपल्या मुलीला काही अडचण असेल तर तुम्ही जशा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहता, तिच्या चुका पोटात घालता, तसंच सुनेच्या पाठीशी उभे राहा. जसं तुम्ही तुमच्या मुलीच्या मतांचा आदर करता तसंच सुनेच्याही मतांचा आदर करा. सासू सुनेचे नाते हे प्रेम आणि विश्वासावर आधारित असतं, भीती आणि अधिकारावर नाही. तुम्हीच ठरवा की तुम्हाला तुमच्या सुनेसोबत कसे नाते निर्माण करायचे आहे. तिला एक प्रेमळ मुलगी म्हणून स्वीकारायचे की फक्त सून म्हणून, ही निवड तुमच्या हातात आहे. तुम्ही तिला प्रेम दिलं, आदर दिला आणि समजून घेतलं तर ती तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. उलट ती तुमच्या कुटुंबाची काळजी घेईल, तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीकडे लक्ष देईल, तुमच्या मुलाची काळजी घेईल आणि तुम्हाला आयुष्यभर देखील साथ देईल. त्यामुळे चला आजपासूनच सगळेजण मिळून एक नवीन सुरुवात करूया. ज्यांच्या जीवनामध्ये अशा काही अडीअडचणी जर नातेसंबंधांमध्ये येत असतील तर त्यांनी नक्कीच सुनांबद्दल हा विचार करायला हरकत नाही. मैत्रीपूर्वक एक आनंदी प्रेमळ कुटुंबाचा निर्माण करूया. तुम्ही तुमच्या घरात शांतता आणि प्रेम टिकून ठेवण्यासाठी आज कोणता एक महत्त्वाचा बदल करणार आहात ते तुम्ही मला नक्की कळू शकता. स्वतःला हा प्रश्न विचारा आणि त्या दिशेने एक पाऊल नक्की टाका. पहा, जीवनामध्ये कुटुंब पद्धती ही खूप महत्त्वाची असते. कुटुंबामध्ये स्त्रियांना समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं, कारण की स्त्री ही कुटुंबाचा खूप महत्त्वाचा अविभाज्य घटक असते आणि जर ती स्त्री जर आनंदी नसेल तर कुटुंब हे नक्कीच दुखावलं जातं आणि कुटुंबाची प्रगती देखील कुठेतरी स्थिरावली जाते. कुटुंबाची प्रगती जर उच्च स्तरावर तुम्हाला न्यावी वाटत असेल आणि समाजामध्ये एक प्रतिष्ठित असं तुमचं कुटुंब तुम्हाला जर संबोधायचं असेल तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या, तुमच्या कुटुंबात येणारी स्त्री म्हणजे ती सून असते. तिचा सन्मान, तिचा आदर, तिला मिळणारी प्रेमाची वागणूक ही खूप इम्पॉर्टंट असते. याला खूप महत्त्व आहे जे तुम्हाला अनेक लोकांना आजवर समजलं नाही. या गोष्टीमध्ये बदल करणं हे खूप गरजेचं आहे. सुनांचा आदर हा संपूर्ण कुटुंबाचा आदर असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे येणारी प्रत्येक स्त्री ही, आजकाल सुनांवरती अनेक असे आरोप केले जातात की आजकालच्या मुलींना सहन करायचं नसतं, त्यांना एकांत हवा असतो, त्यांना एकत्र कुटुंब पद्धती नको असते, त्यांना स्वतंत्र असं लाईफ हवं असतं. त्यांचे विचार नक्कीच स्वतंत्र असतील, पण म्हणून कुटुंब वेगळं करण्याच्या भावनेने त्या कधीच कोणतं नातं जोडत नाही. तिच्याशी असलेलं नातं तुम्ही प्रामाणिकपणे निभवा. पहा, ती देखील तुमच्यासोबत असणारं नातं हे नक्कीच आनंदाने स्वीकारेल आणि तुमच्या कुटुंबाचा देखील ती आनंदाने करेल. पण या मुलींच्या, आजकालच्या या मुलींच्या कोमल भावनेचा विचार करणं, त्यांना समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. कारण की आजकालच्या मुलींना फक्त कुटुंब, मूल, घर, चूल ह्याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसतो. त्यांना फक्त याच गोष्टी करायच्या नसतात. या गोष्टींसोबत देखील त्यांना प्रत्येक गोष्टींमध्ये स्वतःचे हक्क, स्वतःचे अधिकार हे हवे असतात. त्यांना प्रत्येक निर्णयात सहभागी करून घेणं हे देखील कुटुंबाचं कर्तव्य आहे. स्त्रीला फक्त घरामध्ये कामासाठी जर तुम्ही गृहीत धरत असाल तर ती स्त्री कधीच त्या कुटुंबाचा भाग बनू शकणार नाही. पण कुटुंबातील प्रत्येक निर्णयामध्ये जर तुम्ही तिला सहभागी करून घ्यायला लागले, तिच्या शिक्षणाच्या असो, तुमच्या आर्थिक जबाबदाऱ्या असो, अनेक असे प्रश्न असतात जे कुटुंबामध्ये तुमच्या अनेक अशा जबाबदाऱ्या असतात, त्या जबाबदाऱ्यांमध्ये तुम्ही तिला सहभागी करून घेतलं ना तर नक्कीच ती अगदी जोशाने तुमच्या कुटुंबाचा एक भाग बनून जाईल आणि एक कुटुंबाला उच्च स्तरावर नेण्यासाठीची जी धडपड असते, जी प्रेरणा असते, ती नक्कीच ती तिच्या त्यासाठी प्रयत्न करेल. त्यामुळे कुटुंबात येणाऱ्या स्त्रीला समजून घ्या, तिच्या मतांचा आदर करा आणि जसा काळ बदलतो तसे विचारही, आपली विचार पद्धती, आपलं राहणीमान, अनेक गोष्टी या जीवनामध्ये बदलल्यात. जशा त्या आपण स्वीकारल्या आहेत तसंच माणसाचे विचार देखील माणसाला बदलणं हे गरजेचं आहे. तरच नातेसंबंध हे दृढ होणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा अशा नवीन विचारांसोबत एखाद्या नातेसंबंधांविषयी, सामाजिक किंवा एखादा गुंतागुंतीचा विषय असेल त्याविषयी आपण नक्कीच बोलूया. तोपर्यंत धन्यवाद.